रोहित पवारांना त्यांच्या पक्षात कुणी विचारत नाही असा टोला रुपाली चाकणकर यांनी लगावलेला आहे। रोहित पवारांनी भविष्य सांगायचा व्यवसाय कधी सुरू केला असं राजू पाटील यांनी म्हटलेलं आहे। रोहित पवारांच्या दाव्यानंतर दादा गट आणि मनसेकडून त्यांच्यावरती टीका करण्यात आली आहे। मुख्यमंत्री म्हणतात मुख्यमंत्री लाडली बहीण योजना, अजितदादा म्हणतात माझी लाडकी बहीण योजना, आणि त्याच्यावर दादा जी यात्रा काढलेली आहे तिथंच कुठेतरी आता वाटायला लागलं। त्याच यात्रेमध्ये दादांनी ही भूमिका तिथे घेतली। त्यामुळे असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल की थर्ड फ्रंट जो तिथे निर्माण केला जाईल त्याच्यामध्ये कदाचित मनसे सुद्धा येऊ शकते, त्याच्यामध्ये अजून काही इतर पक्ष आहेत ते तिथे येतील आणि मग एकत्रित ते थर्ड फ्रंट करतील आणि त्यांचं काम फक्त एकच असेल, सुपारी घेऊन महाविकास आघाडीची मतं खायची। पवारांना त्यांच्या पक्षात कोणी विचारत नाही। त्यांची शिवस्वराज्य यात्रा निघाली तर त्या बॅनरवर फोटो नाही, त्यांना बसायला खुर्ची नाही, पक्षामध्ये पदाची जबाबदारी नाही। अशांच्या मतांना आपण फार महत्त्व देऊ नये असं मला वाटतं। आधी त्यांच्या घरामध्ये पक्षामध्ये काय चाललंय त्याच्यावर त्यांनी वक्तव्य करावं। आमचा पक्ष सांभाळायला आम्ही खंबीर आहोत। त्यांनी भविष्य सांगायचा व्यवसाय कधी चालू केला मला माहिती नाहीये, आणि अकाली केस पांढरे झाले म्हणून कोणी असा प्राऊड किंवा प्रगल्भ होतो असं त्याचा अर्थ नसतो। काय गोष्टी बोलताना विचार करायला पाहिजे। सुपारीसारख्या गोष्टी बोलताना आपण कुठल्या घराण्यातले आहोत, आपल्या घरच्यांचे काय विचार आहेत याचे विचारपूस करून त्यांनी मतं मांडायला पाहिजेत। माझे चांगले मित्र आहेत, मित्रत्वाच्या नात्याने त्यांना चाललं आहे। काय गोष्टींवर व्यक्त होताना आपण त्या याच्यात बसतो का हे त्यांनी बघायला हवं।